हिंगोली आणि कळमनुरीमध्ये एक हाती सत्ता मिळवून शिवसेनेने आपले शब्द खरे करून दाखवलेले आहे। शिवसेनेच्या नगरपालिकेवर जे आहे भगवा झेंडा फडकणार आहे, त्यांनी भवितव्य अगोदर सांगितलं नाही, त्याचप्रमाणे ते घडलेलं सुद्धा आहे। अधिकांश कळमनुरी 13 तर हिंगोलीमध्ये 17 अशा संख्यांमध्ये निवडून आले। आपल्यासोबत आता नगराध्यक्ष श्रीरामदादा बांगर, नगरसेवक श्रीरामदादा बांगर आणि वहिनी नगराध्यक्ष रेखाताई श्रीराम बांगर हे सुद्धा उपस्थित आहे। आपण अगोदर विचारून घेऊ, दादा, आता हिंगोलीच्या खरंच अपेक्षा उंचावलेल्या आहे, काय विकासाचं आता राहिलेलं रखडलेलं आपण काम पूर्ण प्रथम मार्गी केलं? आमचं एकच ध्येय आहे की हिंगोली शहर हे सुशोभीकरण झालं पाहिजे। सर्व मानवनिर्मित ज्या मूलभूत गरजा असतात त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। त्यात पाणी, पिण्याचं पाणी, ड्रेनेजचा प्रश्न असेल, नाल्याचा प्रश्न असेल, साफसफाईचा, रोडचा प्रश्न असेल, हे सर्व जे रखडलेले प्रश्न आहेत ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। सर्वात जास्त आपल्याला म्हणजे मानतातच दादांना, की आमदार दादांना देवदूत मानलं जातं आणि खरंच गोरगरिबांनी आज त्यांना मोठ्या संख्येने बळ दिलंय आणि इथवर पोहोचवलं। स्लम एरियासाठी आपण काय विकास अजेंडे ठेवलेले आहे, काय विकास आपला पुढे? आतापर्यंत जेवढे स्लम एरिया आहेत त्या एरियामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही। डीपीआर प्लॅन करून जे एरिया आहेत, जे मागासलेले एरिया आहेत, ते 100% आम्ही सुशोभीकरण करू। तिथल्या मूलभूत सुविधा ज्या मानवाला लागतात त्या आम्ही योग्यरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करू। नगरपालिकेमध्ये आज आपल्याला 20 महिलांचं म्हणजे या नगरपालिकेमध्ये एखादी सत्ता आलेली आहे। महिलांच्या हातून आता खरंच ही सत्ता पुढे जाणार आहे। वहिनी, वहिनी, एक सांग की आता आपण स्वतः नगराध्यक्ष म्हणून पुढे राहणार आहे, कुठले प्रश्न, प्रलंबित प्रश्न आपण पुढे नेणार आहे महिलांसाठी? ज्याडी अडचणी आहेत ते पूर्ण करू। हो। तर ह्या होत्या नगराध्यक्ष रेखाताई श्रीरामदादा बांगर आणि सोबतच नगरसेवक श्रीरामदादा बांगर हे आपल्या सोबत होते। यांनी दाखवलेलं आहे की जे 10 वर्षात कामं राहिलेली आहेत ते आता पूर्णत्वाला जाणार आहे, रखडलेला विकास हा पूर्ण चालनेत येणार आहे। मी मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल।